नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक स्टडी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा. चला तर बघूयात पहिला क्वेश्चन. ब्रह्मो समाजची स्थापना केव्हा झाली? तर ब्रह्मो समाजची स्थापना इसवी सन 1828 मध्ये झाली. क्वेश्चन नंबर 2. ब्रह्मो समाज कोणी आणि कुठे स्थापन केला? ब्रह्मो समाज कलकत्ता येथे राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूयात मित्रांनो. आधुनिक भारतातील हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी कोणती पहिली चळवळ होती? तर ती मित्रांनो ब्रह्मो समाज ही चळवळ होती. प्रश्न क्रमांक 4. सती प्रथेला आणि इतर सुधारणांना विरोध करणारी ब्राह्मण समाजाची विरोधी संघटना कोणती होती? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो धर्मसभा. तुम्हाला जर क्वेश्चनचे आन्सर येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देत चला, कारण तुमचाही यामध्ये सराव होईल. चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. धर्मसभेचे संस्थापक कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राधाकांत देव. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो आपण. सती प्रथा कधी संपली? हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. गेलेल्या एक्झामला खूप वेळा हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1829 मध्ये सती प्रथा ही संपली होती. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. सती प्रथा बंद करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न कोणी केले? तर सती प्रथा बंद करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न हे राजा राममोहन राय यांनी केलेले होते. चला तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघूयात. आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली? हा क्वेश्चन GMCला आलेला आहे. GMC नांदेड भरतीला काल झालेल्या पेपरमध्ये. तर आर्य समाजाची स्थापना ही इसवी सन 1875 मध्ये मुंबई येथे झालेली होती. पुढचा क्वेश्चन बघूयात विद्यार्थ्यांनो. आर्य समाज कोणी स्थापन केला? तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. आर्य समाज कशाच्या विरोधात आहे? तर आर्य समाज हा धार्मिक आणि विधी आणि मूर्तिपूजा यांच्या विरोधात असलेला हा समाज आहे. आपले प्रश्न हे इतिहासातले महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. परीक्षेला मुद्दामून विचारण्यात जाणारे हे प्रश्न आहेत. चला तर पुढचा क्वेश्चन बघूयात. 19व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला मानले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राजा राममोहन राय. पुढचा क्वेश्चन बघूयात. राजा राममोहन राय यांचा जन्म कुठे झाला? हा IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. राजा राममोहन राय यांचा जन्म राधानगर जिल्हा वर्धमान येथे झालेला होता. पुढचा क्वेश्चन बघूयात. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव शंकर होते. पुढचा क्वेश्चन बघूयात. राजा राममोहन राय इंग्लंडला गेल्यानंतर ब्रह्म समाजाची सूत्रे कोणी हाती घेतली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रामचंद विधावागीश. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. ज्यांच्या प्रयत्नामुळे ब्रह्म समाजाची मुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रासमध्ये पसरली. तर कोणाच्यामुळे ब्रह्म समाजाची मुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रासमध्ये पसरली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो केशवचंद्र सेन यांच्यामुळे पसरली. पुढचा क्वेश्चन बघूयात. 1815 मध्ये कलकत्ता येथे आत्मीय सभा कोणी स्थापन केली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राजा राममोहन राय. पुढचा क्वेश्चन बघूयात. राजा राममोहन राय आणि डेव्हिड हेयर या संस्थेशी संबंधित होते. तर कोणत्या संस्थेशी संबंधित होते? हिंदू कॉलेज या संस्थेशी संबंधित होते. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कुठे झाली? तर थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना ही 1875 मध्ये न्यूयॉर्कमध्ये येथे झाली. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना भारतात केव्हा आणि कुठे झाली? तर 1882 मध्ये अडयारमध्ये मद्रास येथे झाली. पुढचा क्वेश्चन बघूयात. सत्यार्थ प्रकाश कोणी रचला?
तर याचं योग्य उत्तर आहे दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश रचला. पुढचा क्वेश्चन बघूयात. वेदांकडे परत या असा नारा कोणी दिला होता? हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, दयानंद सरस्वती यांनी हा नारा दिला होता. रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली? इसवी सन 1896 मध्ये 96 ते 97 बैलूर येथे झाली. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी